अशा ठिकाणी आलेलो आपण की शून्यातून विश्व निर्माण करणारा असा एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला मी माझ्या लहानपणापासून सुद्धा पाहिलं. हे जे तुम्ही दृश्य पाहून राहिले हे त्याची एक लहानपणापासून कमावल्याची आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने केलेली एक जमापुंजी आहे. आज पंकज सोलर सिस्टीम या ठिकाणचं, या एंटरप्राइजेसचं होम अप्लायन्सचं आज उद्घाटन या ठिकाणी आपल्याला दिसून येते. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रहारचे, सेनेचे महत्वाचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. सन्माननीय बच्चूभाऊ कडू सुद्धा येणार आहेत, परंतु आपल्या वेळेपर्यंत आले तर ठीक, आपल्यासोबत बातचीत होईलच. आता आपण तुम्हाला सोबत आतमध्ये घेऊन जाणार आहोत. आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की चारही बाजून या ठिकाणी पूर्ण सध्या सामान भरलेलं आहे. आपण पाहतो की फॅन पासून, LED बल्ब पासून, तर बॅटरी पासून, तर इन्व्हर्टर पासून, तर सोलरच्याच नाही तर घरात वापरल्या जाणाऱ्या बरेचसे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या बाजूला जर आपण पाहिलं तर आज पाण्याची खूप मोठी समस्या या ठिकाणी दिसून येते. वॉटर प्युरिफायर सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि पूर्ण आपण जर कधी पुऱ्या या शॉप मध्ये जर पाहिलं तर आज आपल्याला या ठिकाणी मुख्य म्हणजे उद्घाटन झाल्यानंतरची जी गर्दी दिसते ते सुद्धा दिसून येते. त्या लोकांची चर्चा करणार आहे, त्यांची भावना काय राहते त्या व्यक्तीबद्दल ते आपण जाणून घेणार आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी प्रहारचे सुद्धा कार्यकर्ते दिसतात आणि बच्चूभाऊ कडू यांच्या सोबत असलेले आणि त्यांचे महत्वाचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी दिसून येते. बल्लू दादा आहेत. बल्लू दादा, आज आपले तुमचे मित्र बंधू आहेत राज बारपते, यांचं हे जे वास्तव्य आतापर्यंत जे झालं काय सांगाल याबद्दल? कारण की एक भाड्याचं दुकान होतं आणि भाड्याच्या दुकानानंतर या ठिकाणी पाहतो आपण एवढं मोठं विश्व निर्माण झालं. सर्वप्रथम आमचा मित्र राज बारपते यांना शुभेच्छा देतो. खरं तर एक संघर्षातून निर्माण केलेलं हे विश्व आहे, शून्यातून निर्माण केलेलं हे विश्व आहे. खऱ्या अर्थानं एक संघर्ष केल्यानंतर त्याचं यश काय प्राप्त होऊ शकतं हे एक उत्तम उदाहरण राज बारपतेच्या माध्यमातून आपल्या सर्व तरुण वर्गासाठी आज त्यांना निर्माण केलं आहे. सर्वप्रथम त्यांनी भाड्यानं दुकानं घेऊन त्याचा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं चिकाटीनं हा व्यवसाय समोर नेत, सर्वांशी संबंध राखत, सलोख्यानं बोलचाल करून, व्यवहार व्यवस्थित ज्या पद्धतीनं या यशाचा शिखर पंकजनं गाठलं ते खरं तर वाकडण्याजोगं आहे. आणि आता जे हे भव्य दिव्य शोरूम आपल्या या शहरात उभं झालं आहे ते खऱ्या अर्थानं आपल्या शहराचा मान उंचवणारं आहे आणि भविष्यातही अशाच पद्धतीचं काम पंकजच्या हातून व्हावं आणि भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी पंकजला शुभेच्छा. जे आपण पाहतो की पंकज सोलर सिस्टीमचे जे मुख्य आहे संपादक ते आपल्या सोबत सध्या जोडलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत भाजपचे आपले रुपेश दादा टिपे आणि अध्ययन समाचारचे संस्थापक जितू दादा रोडे सुद्धा या ठिकाणी आहेत. हे त्यांच्या सोबतचे संघडी आहेत जे आतापर्यंत शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी त्यांच्या सोबत जे खंबीरतेने उभे होते ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आज तुमचं एवढं भव्य दिव्य शोरूम दिसते. असं माहिती मिळाल्याप्रमाणे आपलं सुरुवातले भाड्याचं दुकान होतं असं सांगितलं जाते. आतापर्यंतचा प्रवास कसा गाठला? हे सर्व ग्राहकांची माझ्यावर विश्वास टाकल्याची पावती आहे. मी 2006 रोजी मदन महल या ठिकाणी जितूभाऊच्याच माध्यमातून मी भाड्याचे दुकान केले होते. ते त्यावेळेला मंडल पेपरमध्ये त्या ठिकाणचं कार्यालय सांभाळायचे आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिले व्यवसायाचे सुद्धा. तेव्हा दैनिक मंडळला सुद्धा त्यांनी माझ्या बातम्या दिल्या. माझा जो मी अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत म्हणून एक पंकज सोलर सिस्टीम म्हणून शॉप टाकलं होतं. दिवसेंदिवस मला लोकांच्या गरजा वेगवेगळ्या माझी सर्व्हिस पाहून त्यांनी मागितल्या, जसं की डोमेस्टिक साठी ज्या लागतात त्या गोष्टी त्यांनी मला मागितल्या. तर त्यांच्या गरजेनुसार मी माझे जे मदन महलचं शॉप आहे त्याच्या व्यतिरिक्त मला काही जे होम अप्लायन्सेस टाकायचं होतं, लोकांची गरज होती म्हणून मी फातिमा शाळेच्या समोर एक 12,500 स्क्वेअर फीटचं होम अप्लायन्सेसचं शोरूम टाकलेलं आहे. आता हे सर्व ग्राहकांमुळे झालं, कारण मी वस्तू विकेल तरच माझी प्रगती होईल, मी लोकांना सेवा देऊ शकतो आणि योग्य भावामध्ये, आणि ते पण ब्रँडेड वस्तू देण्याचं माझं मानस आहे. यापुढेही ज्या नवनवीन वस्तू मार्केटला येतील त्या पुरवण्याचं काम मी माझ्या फर्मच्या माध्यमातून करणार आहे.
धन्यवाद. सोबतच अध्ययन समाचारचे आमच्या सोबतचे म्हणजे आमचे दादा जितेंद्रजी रोडे आहेत. तुमचं मान, तुमचं नाव दादांनी घेतलं. जवळपास ते शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलं आहे. आपलं नाव घेतलं. काय यांचा प्रवास होता आतापर्यंत? खरं तर राज भारद्वे यांचं सर्वात आधी आणि त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन करतो की त्यांनी अगदी आपल्या अमरावती परतवाडा शहराचं जे नाव उद्योग नगरी किंवा व्यावसायिक नगरी म्हणून ओळखल्या जाते, त्या शहरात त्यांनी मोठ्या मेहनतीनं हे प्रतिष्ठान उभं केलं. त्यांचा तो मोठेपणा आहे की मी त्यांना हे केलं तसं काहीच नाही. स्वतःच्या पायावर माणूस स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असते, तसं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं. हे सर्व करत असताना छोट्याशा व्यवसायातून ह्या गोष्टी करत असताना त्यांनी मात्र जमिनीवरच त्यांचे आज पाय आहे. प्रत्येकाशी विनम्रपणे बोलणं, प्रत्येक ग्राहकाला वेळ देणं हे व्यवसायात फार महत्वाचं. ते त्यांनी त्यातून साध्य केलं. नुसतं व्यवसायच नाही, तर व्यवसायासोबत त्यांनी रोटरी क्लब असेल त्याची अध्यक्षपद सांभाळलं होतं. गावातील कुठलाही सामाजिक उपक्रम असो त्यात ते सक्रिय असतात. त्यांच्या पत्नी पुष्पाताई ह्या कोपर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत. तर सरपंच असताना आपला व्यवसायासोबत व्यवसायाकडे दुर्लक्ष होणार नाही, परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांच्या समस्या कशा निकाली काढता येईल, प्रशासकीय कामकाज कसं चालवता येईल, ते त्यांच्या म्हणजे पत्नी आहेत त्यांनी ते अत्यंत सक्षमपणे केलं. म्हणजे गावातही असं जेव्हा कुठलं काम पडत असते किंवा सामाजिक उपक्रम राबवत असते, गावात काही अडचणी असतात, त्या कधी काळी स्वतःच्या खिशाला हे लावून ते करावं लागतात. अशा कार्यक्रमात ते नेहमी अग्रणी राहिलेले आहेत. आज इथे जेव्हा या परतवाडा सारख्या शहरात अगदी मुख्य मार्गावर हे प्रतिष्ठान सुरू होऊन राहिलं, त्यांचा म्हणजे त्याच्या यशाचं कारण म्हणजे ग्राहकांचा विश्वास आहे आणि त्यांनी अशीच आता उत्तरोत्तर प्रगती करो या सदिच्छा.